आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ईश्वराला कोणीतरी चुकीच्या आरोपाखाली मुद्दाम फसवलंय। मला माहितीये, माझं मन सांगतंय किती साधा आहे, किती भोळा आहे माझा नवरा। दोघं पण मूर्ख आहेत। तो परितोष आला तेव्हा किती मोठं मोठं बोलत होता, मी हे करणार, मी ते करणार, मला तर विमान सुद्धा आणून देणार होता। आता पोलीस का घेऊन गेले मग? असं कुठला बिझनेस करतोय हा? मला ना काही कळत नाहीये। आई हे बघ आला परेश्वर आले। तुम्ही बसा, तुम्ही बरे आहात ना? मी ठीक आहे। परितोष, पोलीस का घेऊन गेले होते तुला? हे बघ, तू काही चुकीचं करत नाहीयेस ना? हा, सांग मला। नाही आत्या, अगं परितोष, हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे तू इकडे आलास तेव्हा लोक तुझा जय जयकार करत होते, आता पोलीस तुला पकडून घेऊन गेलेत। हे सगळं काय प्रकरण आहे? काय करतोयस तू नेमकं? बिचारा माझा परितोष किती हुशार होता। दादासाहेबांना वाचवायला गेला आणि डोक्यावर पडला, तेव्हापासून असं काहीतरी वागतोय बिचारा। आदित्य, पोलिसांशी बोललास का? त्यांनी काय चार्जेस लावलेत परितोषवर? आई यांनी एक स्कीम सुरू केली होती इन्व्हेस्टमेंटची। त्यात लोकांनी पैसे गुंतवायचे होते आणि मग लोकांनी पैसे गुंतवले। त्याचं पुढे काय झालं हे कोणालाच नाही माहिती, यालाही नाही माहिती। त्यामुळे लोकांनी याच्या विरोधात तक्रार केली, याला जामिनावर सोडून आणलाय। आत्या, माझा प्लॅन खरंच खूप चांगला आहे। लोकांनी फक्त ट्रस्ट करायला पाहिजे, बस एवढंच। हा चोमू काय प्लॅन करणार? तरी नशीब पोलीस फक्त अटक करून घेऊन गेले। त्याला ते इन्व्हेस्टर्सच्या ताब्यात दिलं असतं ना तर चांगलं तुडवून तोडवून मारलं असतं। या स्कीम मध्ये जितक्या लोकांनी पैसे गुंतवलेत त्या सगळ्यांचे पैसे परत करा। का पण आपण का द्यायचे ते पैसे परत? त्याने चूक केली, तो निस्तरेल ना। असं कसं? हा वहिनी, मला सांगा, हे जर प्रीतमनी केलं असतं तर तुम्ही निस्तरलं असतात ना? ती सोडून दिलं असतं त्याला वाऱ्यावर। ते काही नाही। हा वहिनी बरोबर बोलतात। वहिनी प्लीज लोकांचे पैसे देऊन टाका आणि माझ्या परितोषला सोडवा प्लीज प्लीज। सोडवतील, बोलतील ना मी। तुम्ही नका काळजी करू, मी करेन सगळं। अगं आत्या, म्हणजे वहिनी करते, शांत राहा।